अजित पवारांच्या अपघाताबाबत राज्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या प्रश्नांची दखल घेतली जावी यासाठी रोहित पवार हे दिल्लीत गेले आहेत। 4 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात ते वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत आणि दादांच्या अपघात प्रकरणात आवाज उठवण्याची विनंती करत आहेत। याची सुरुवात त्यांनी केजरीवालांच्या भेटीने केलेली आहे। बघूयात। अजितदारांचा अपघात की घातपात? निष्पक्ष चौकशीसाठी रोहित पवारांची दिल्ली बारी। इंडिया आघाडीतल्या नेत्यांची भेट घेत चर्चा। अजित पवारांचा अपघात होता की घातपात, आणि अपघात जरी असला तरी त्याला जबाबदार कोण याबाबत रोहित पवार सातत्यानं प्रश्न उपस्थित करतायत। प्रेझेंटेशन, पत्रकार परिषदा या माध्यमातून रोहित पवारांनी सध्या सुरू असलेल्या चौकशी आणि तपासाबद्दलही शंका उपस्थित केली आहे। त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या मुद्द्यावरून आवाज उठवण्यासाठी रोहित पवारांनी आता थेट दिल्ली गाठली आहे। आपचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांची रोहित पवारांनी भेट घेत त्यांना हा विषय समजावून सांगितलाय। तसंच दादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी आणि याबद्दलच्या लढ्यात सहकार्याची विनंती केली आहे। त्याचबरोबर VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपाचाही पुनरुच्चार रोहित पवारांनी केला। अजित दादा पवार, उनका जो एक्सीडेंट हुआ है उसके बारे में जो इन्फॉर्मेशन हमारे पास थी वो पूरी इन्फॉर्मेशन अरविंद जी को वहाँ पे हम सब ने मिलके दी और उन्होंने भी बहुत डिटेल में सब कुछ सुना और समझा। पॉलिटिकल कॉन्स्पिरेसी क्या हो सकती है वो भी उनसे हमने बात की। उसके साथ एयर इंडिया के जो पायलट्स हैं और जो पायलट एसोसिएशन है उनकी भी जो मांगे हैं, अंडर सेक्शन 12 के अंतर्गत ये इन्वेस्टिगेशन होना चाहिए, वैसे भी हमने वो मांग की। आगे के 4 दिन मैं दिल्ली में हूँ, अगर वो चाहे मैं आंध्रा जाने के लिए तैयार हूँ। मेरे पास जो इन्फॉर्मेशन है, जो प्रूफ है, वो मैं दिखाने के लिए तैयार हूँ। इतनी हिम्मत मेरे पास है। मैं उनके होम टाउन में या उनके राज्य में जाके उनके साथ उनके मीडिया के सामने वहाँ पे चर्चा करने के लिए तैयार हूँ। मैंने प्रूफ वहाँ पे दिखाए है कि चंद्रबाबू नायडू साहब के जो पास वाले लोग हैं उनका और VSR का डायरेक्ट कमर्शियल रिलेशनशिप वहाँ पे। केजरीवाल यांच्यानंतर आता रोहित पवार हे अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार आहे। तसंच इंडिया आघाडीतल्या प्रमुख नेत्यांसोबतच रोहित पवार अमित शहांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे। उनसे मेल करके हम देखेंगे अगर वो चर्चा हो पाई या मिल पाए। हम जब महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब जो मिले थे, उनसे बात की थी, उन्होंने कहा था कि आप हमको एक पत्र इंग्लिश में भी दे दो जो हम वहाँ पे अमित जी को वहाँ पे देंगे। उनकी रिक्वेस्ट पे हमने वो पत्र वहाँ पे दिया है। डेफिनेटली महाराष्ट्र के CM साहब ये अमित शाह जी साहब से बात करेंगे, क्योंकि दादा के वो बहुत पास वाले फ्रेंड थे, बहुत गहरी संबंध थे, इसलिए वो फॉलोअप करेंगे। लेकिन हमारी तरफ से एक ईमेल हम 100% अमित शाह जी को भी दे देंगे। देखते हैं वो टाइम दे पाएंगे कि नहीं पाएंगे। तर रोहित पवार हे विमान अपघात प्रकरणात सगळ्यांच्या भेटी घेत आहेत, त्यामुळे सत्यता बाहेर यावी यासाठी राहुल गांधी देखील रोहित पवारांसोबत उभे राहतील असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे। हे अपघात की घात की अपघात या अजित पवारांच्या प्लेन क्रॅश नंतर जे काही प्रॉब्लेम, जे काही विषय पुढे आले आणि ज्यातून ती चर्चा महाराष्ट्रभर देशभर झाली, त्यातून मला असं वाटतं की राहुलजी ना भेटून राहुलजी पण या प्रकरणामध्ये सत्यता बाहेर येण्यासाठी आपल्या रोहित पवारांच्या बरोबर राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे। दिल्लीमध्ये असताना रोहित पवारांनी आता भाजपवरच संशय घेतलाय, तर शिरसाटांनी मात्र याला राजकीय रंग कोणीच देऊ नये असं म्हटलंय। आणि हे सगळे BJPचेच लोक आहेत। एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे आमदार आणि नेते अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे याला पाठिंबा देतात। अजितदादांच्या पक्षातले जे सगळे आमदार आहेत ओपन नाही, पण छुपा पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी देतात। आणि अमोल मिटकरींसारखे जे काही आमदार आहेत ते ओपन पाठिंबा त्या ठिकाणी देतात। आमच्या पक्षातले तर आहेतच, काँग्रेसमधले आहेतच, पण भाजपचेच नेते हे इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास योग्य दिशेने जाऊ नये अशी भूमिका या भाजपच्या नेत्यांची आणि त्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे का? ह्याच्यात पण भाजपचाच व्यक्ती
भाजपचे नेते आमच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे भाजपचाच ह्याच्यामध्ये कुठं हात आहे का अशी शंका 100% त्या ठिकाणी आता आम्हाला वाटायला लागलेली आहे. अजितदादांचा मृत्यू घातकी अपघात त्याच्यावर रोज नवीन नवीन दावे प्रतिदावे केले जात आहेत. प्रत्येक जण आपापल्या अँगलने ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. सरकार त्याची दखलही घेते. परंतु आता मला वाटतं वातावरण म्हणजे ह्या आरोप प्रत्यारोपाच्या फैलीचा रोष आता वैयक्तिक लेवलवर चाललेला आहे आणि मला वाटतं हे ठीक नाही आहे. तुम्हाला अजितदादाचा मृत्यूचं कारण शोधायचं आहे ना, तुम्ही सर्वांनी त्या असलेल्या यंत्रणेला आपण सहकार्य केलं पाहिजे. असे आरोप प्रत्यारोप करून मग कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान पडलं किंवा आणखीन कशामुळे पडलं याचा सगळा अभ्यासपूर्ण जो अहवाल येणार आहे त्याच्यानंतर याच्यावर भाष्य केलं तर मला वाटतं हे बरं राहील. अजित पवारांच्या अपघाताबाबत कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय हा आरोप रोहित पवार करतायत. आता त्यांनी थेट भाजपचं नाव घेतलंय. एकीकडे दिल्लीत रोहित पवार नेत्यांच्या भेटी घेत असताना इकडे राज्यात मात्र दोन्ही राष्ट्रवादी या मुद्द्यावरून एकत्र संघर्षाची भाषा करतायत. मला विश्वास आहे 6 महिन्यामध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनी या सगळ्या गोष्टीला कव्हर करतील. शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आहेत. तुम्ही म्हणतात की मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण तुम्ही सुद्धा विधान परिषद आमदार आहात राष्ट्रवादी काँग्रेसचे. दोन्ही पक्ष आता खांद्याला खांदा लावून लढणार अजित पवारांच्या मुद्द्यावर. दोघांनाही प्रश्न. उद्या उत्तर काय तर बघतो. नाही झालं तर मग आम्ही ठरवू काय करायचं ते. जे लोक या लढ्यात सामील होतील ते लढ्यामध्ये जे जे येतील त्या सगळ्यांना घेऊन आम्ही लढाई करू. आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी जो आदेश देतील त्याचं पालन करणं हा आमचा धर्म असेल. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दादांच्या अपघाताबाबत सारखेच प्रश्न आहेत. दिल्लीत रोहित पवारांच्या भेटीनंतर इंडिया आघाडीचे नेते या मुद्द्यांची दखल घेतात का आणि राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत याबद्दल जाब विचारतात का आणि येत्या काळात दिल्लीमध्ये देखील या मुद्द्याचे पडसाद उमटतात का हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.